अंबरीश वरदश्री भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेलं महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर असलेलं सोलापूर जिल्ह्यातील अग्रणी गाव म्हणजे बार्शी. बार्शी म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार. या शहराला धार्मिक, पौराणिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक असा फार मोठा इतिहास आहे. या शहराच्या शैक्षणिक इतिहासात ज्यांच्या नावाचा आवर्जून आणि आदरपूर्वक उल्लेख केला जातो ते नाव म्हणजे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे. झाले बहु होतील बहु परंतु या समहा. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचं आराध्य दैवत आणि अवघ्या महाराष्ट्राचा लाडका जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या मातीशी इमान राखत ज्ञानाची ही गंगा तळागाळापर्यंत पोहोचावी, मराठी माणसाला अद्ययावत असं शिक्षण देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उदात्त हेतूनं कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था सुरू केली. इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे सन 1990 साली शिशु संस्कार केंद्राच्या बालवाडी विभागाची सुरुवात झाली. अशा या आमच्या शिशु संस्कार केंद्राची ही भव्य आणि सुसज्ज इमारत. गुरु बिन नहीं विद्या, विद्या बिन नहीं गति, गति बिन नहीं प्रगति और प्रगति के बिना असंभव संस्कृती. चिमुकल्यांच्या कोवळ्या मनावर चांगले संस्कार घडवणाऱ्या आणि मुलांना आईची माया देणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका सौ शांता पवार आणि आमच्या अनुभवी शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद. क्रीडा ही वृत्ती आहे शरीराची आणि मनाची, तर प्रार्थना ही मनाची शांतता आणि एकाग्रता आहे. सूर, ताल आणि लयीच्या साथीत एकाग्रतेनं दैनंदिन प्रार्थना म्हणणारे आमचे हे विद्यार्थी. संगीत शिक्षिकेनं मुलांना सूर दिले, तर कार्यानुभव शिक्षिकेनं त्यांच्या हाताला काम दिलं. मातीकाम, ठसेकाम, पाना फुलांचं तोरण करणं, कागदाच्या वस्तू तयार करणं इत्यादी गोष्टीत रममाण असणारे आमचे विद्यार्थी. समुद्राकाठचा दगड लाटेनं ओला होतो पण भिजत नाही, त्यावर शेवाळ चढतं पण ते रुजत नाही. परंतु आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच जीवन व्यवहाराचंही ज्ञान त्यांना दिलं जातं. भाजी निवडणं, काकडी किसणं, शिवणपाटीवर दोरा ओवणं या जीवन व्यवहारात दंग असणारे आमचे चिमुकले विद्यार्थी. मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक विकास व्हावा, संघभावना मनात दृढ व्हावी या हेतूनं विविध प्रकारचे मैदानी खेळ आम्ही मुलांना शिकवत असतो. मैदानी खेळांबरोबरच घसरगुंडी, सीसॉ, मेरी गो राऊंड यासारख्या आमच्या शाळेच्या बागेतील खेळ साहित्याचा आनंद लुटणारे आमचे हे चिमुकले. तुम्हा पालकांच्या आग्रहास्तव यावर्षी नव्यानं सुरू करण्यात आलेल्या 3 ते 4 वयोगटातील विद्यार्थी खेळणी खेळताना, कवायत करताना, त्याचबरोबर पाण्याचे फुगे उडवताना आणि वृक्षारोपण करताना. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. वारकरी संप्रदायाचा ध्वज आपल्या खांद्यावर अभिमानानं मिरवणारे हे आमचे चिमुकले वारकरी आणि त्यांच्या पाठीवर सदैव कौतुकाची थाप देणारे शालेय समितीचे सर्व मान्यवर. आमचा तिरंगा झेंडा वीरता, बलिदान, शांती, समृद्धी आणि गतिशीलता या विकासाचं प्रतीक आहे. आपल्या तिरंग्याची आणि देशाची यशोगाथा आपल्या भाषणातून व्यक्त करणारे आमचे बालवीर आणि त्या बालवीरांना स्फूर्ती, दाद देणारे आमचे मान्यवर अतिथी. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाबरोबरच आपल्या भारतीय संस्कृतीची त्यांना ओळख व्हावी म्हणून गुढीपाडवा, रंगपंचमी, दहीहंडी, बैलपोळा, दिवाळी यासारखे अनेक सण आणि उत्सव शाळेत उत्साहात साजरे केले जातात. सणाचा मनमुराद आनंद लुटणारी आमची ही बालकं. जीवन किती काळ जगलात यापेक्षा जीवन कसं जगलात याला फार महत्त्व आहे. आपलं उभं आयुष्य निस्वार्थी वृत्तीनं जगलेल्या आदरणीय कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्मवीर जयंतीचं आयोजन केलं जातं. त्यानिमित्त रांगोळी स्पर्धा, धावण्याच्या स्पर्धा, नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात सहभागी झालेले आमचे चिमुकले.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर पडावेत यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले जातं। या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे सर्व पालक तसंच स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन त्यांचा गौरव करणारे आमचे आदरणीय मान्यवर। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारो साल, ये मेरी है आरज़ू। आजचा हा आमचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक बनावा म्हणून प्रत्येकाचा वाढदिवस आम्ही उत्साहात साजरा करतो। आम्ही आमच्या शाळेत सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतोच, परंतु शाळेचं तुम्हा पालकांबरोबर असलेलं नातं अधिक दृढ व्हावं म्हणून माता मेळावा, पालक मेळावा यांचं आयोजन केलं जातं। त्यावेळी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करणारे संस्थेतील मान्यवर। आपली सृष्टी विविधतेनं नटलेली आहे। ही विविधता पाहण्यासाठी म्हणून दरवर्षी शालेय सहलीचं आयोजन केलं जातं। नाचणं झालं, बागडणं झालं, आता वळूया अभ्यासाकडं। सर्व कार्यक्रम राबवत असताना त्या कार्यक्रमांइतकंच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष दिलं जातं। त्यावर आधारित वेळोवेळी परीक्षाही घेतल्या जातात। आपला मुलगा शाळेत आल्यावर तो कसा वागतो, तो अभ्यास करतो का, त्याची शाळेतील उपस्थिती या सर्व गोष्टींची बारकाईनं नोंद करून ती नोंदवही वर्षाअखेर विद्यार्थ्यांना दिली जाते। शाळेत साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण समारंभाला खाऊ वाटप केलं जातं। जसं दिवाळीचा फराळ, नवरात्रात केळी दिली जातात, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला बिस्किटांचं वाटप केलं जातं। त्याचबरोबर वर्षाअखेर मुलांना पोषक अशा खाऊची मेजवानीही दिली जाते। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक वटवृक्षाची एक फांदी म्हणजेच आमचं शिशु संस्कार केंद्र बालवाडी विभाग। 1990 साली सुरू झालेल्या या विभागाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे ती आपल्यासारख्या पालकांच्या विश्वासामुळेच। तुम्ही दाखवलेला विश्वास आणि संस्थेतील मान्यवरांनी वेळोवेळी दिलेली कौतुकाची थाप हेच आमच्या यशाचं गणित आहे। शेवटी असं म्हणावंसं वाटतं की ईस्ट और वेस्ट, आवर शिशु संस्कार इज बेस्ट, आवर शिशु संस्कार इज बेस्ट।